आपण पाहत आहात लोकविकास MH न्यूज। संकल्पना मी प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून पिले कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या मार्गदर्शकांचा सहभाग घेऊन पोलीस आयुक्त यांच्या समोर सादर केली आणि दुसऱ्या दिवशी 5 वाजता आपण NME पास, ज्यावेळेला नागरिकांना बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता, त्यावेळेला 3 तास बाहेर पडण्यासाठी NME पास आपण दिलेला होता। 7 दिवस त्याचा अहवाल DG ऑफिसला जात होता आणि DGP ऑफिस कडून माझ्या या योजनेची माहिती घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तरावरती कोविड-19 ई पास ही संकल्पना राबवण्यात आली। त्या पास मध्ये सुद्धा मी तांत्रिक बाबींचा व्यवस्थित वापर केलेला होता, जेणेकरून त्याच्यावरती असलेला QR कोड स्कॅन केल्यानंतर तो पास खरा आहे की खोटा आहे हे नवी मुंबईतल्या व्यक्तीचा पास कोल्हापूर मधल्या किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीने स्कॅन केला तर त्याची संपूर्ण अर्ज केल्यापासून कागदपत्रांपासून सर्व गोष्टींची माहिती त्या व्यक्तीला दिसत होते। अशा प्रकारे उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून तो ई पास संकल्पना मी राबवलेली होती। आता दुसरी संकल्पना मी नवी मुंबई पोलीस दलामध्ये जी राबवली ती जागरूक नवी मुंबईकर अभियान। आपल्याला जर गुन्ह्यांना प्रतिबंध करायचा असेल, कारण की पोलीस दलामध्ये 2 प्रमुख कामे येतात। पहिलं काम आहे गुन्ह्यांना प्रतिबंध करणे आणि दुसरं काम आहे जे गुन्हे घडलेले आहेत त्याच्या पाठीमागे सत्य शोधन करणे। पण आपण दुसऱ्या कामामध्ये व्यस्त राहिल्यामुळे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याचं महत्त्वाचं काम याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मी त्या भागावरती काम केलं आणि नागरिकांमध्ये जाऊन पोलीस स्टेशनच्या मदतीने अनेक प्रबोधनात्मक मार्गदर्शन प्रशिक्षणांचं कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि 2 वर्षामध्ये 550 पेक्षा जास्त अधिक व्याख्यानाचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले। त्याचबरोबर महाराष्ट्रातील अन्य लोकांकरता सुद्धा ऑनलाईन माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधन व्यान ज्याच्यावरती स्क्रीन होती त्या स्क्रीनच्या माध्यमातून सुद्धा असं साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवून गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये सर्वात 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या की सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक ही मोठ्या प्रमाणावरती होते। त्या गुन्ह्यांना कमी करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केला आणि दुसरा आता आपण सर्वांनी जो अनुभवला होता बालकांची, महिलांची आणि नागरिकांची सुरक्षितता, त्या विषयावरती सुद्धा मी अनेक सेमिनार घेतलेले आहेत। सर्वात महत्त्वाची जी योजना होती ती नशामुक्त नवी मुंबई किंवा नशामुक्त युवा पिढी। कारण की युवक हे वैयक्तिक, कौटुंबिक, समाज आणि कोणत्याही राज्य देशाचं भवितव्य असतात। आपल्या या नवी मुंबई शहरामध्ये नशामुक्ती जास्त प्रमाणामध्ये करणं आवश्यक आहे, म्हणून मी युवकांशी संवाद साधला, शाळा महाविद्यालयामध्ये भेटी घेतल्या, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, सामाजिक संस्था या सर्वांची मदत घेऊन हे नशामुक्तीचं अभियान मी मोठ्या प्रमाणावरती राबवलं। त्याचबरोबर परदेशी नागरिक नोंदणी विभाग जो माझ्याकडे होता त्या परदेशी नागरिक नोंदणी विभागाच्या माध्यमातून सुद्धा भारतामध्ये नवी मुंबईमध्ये राहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक परदेशी नागरिकाची नोंदणी करून जे बेकायदेशीर कामं करतात अशा प्रत्येक परदेशी नागरिकावरती आपल्याला कारवाई कशी करता येईल याची नियोजनबद्ध योजना तयार करून पोलीस विभागातील अन्य विभागांची मदत घेऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई केलेली आहे। काही विशेष मोहीम सुद्धा आपण राबवलेल्या होत्या आणि दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून सुद्धा आपण त्यांच्यावरती कठोर कारवाई करत होतो। अशा पद्धतीने आपण ते काम करून या नाविन्यपूर्ण योजना लोकांच्या सहभागामधून अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न केला। पोलीस दलामध्ये जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम होते, व्हॉट्सअप चॅनेल असेल, सायबर हेल्पलाईन असेल, सायबर संदर्भातली प्रशिक्षणे असतील, अधिकारी, पोलीस अंमलदार यांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम केलं आणि सर्वात महत्त्वाचं या 10 वर्षामध्ये माझा मोबाईल नंबर मी कुणालाही देण्याला नाही म्हटलेलं नाहीये। सायबर काम गुन्ह्यामध्ये काम करत असताना सुद्धा माझा नंबर लोकांकडे गेलेला होता, ई पासच्या सेवेमध्ये सुद्धा माझा नंबर नागरिकांकडे गेलेला होता आणि आता नागरिक सुविधा केंद्र हाताळत असताना माझा नंबर सर्व नागरिकांकडे होता। मला हा विश्वास निर्माण करायचा होता की पोलीस से ना किसी से दोस्ती ना किसी से दुश्मनी असं म्हटलं जातं, पण मी असा पोलीस अधिकारी आहे की पोलीस दलामध्ये सुद्धा मी माझं वेगळेपण निर्माण केलेलं आहे आणि नागरिकांना सुद्धा पोलीस अधिकारी हा फक्त अधिकार गाजवणारा असतो असं नाहीये, तर तुम्ही खरंच चांगले असाल, सर्वसामान्य नागरिक असाल आणि कायदे आणि नियमांचं उल्लंघन करत नसाल तर पोलीस हा तुमचा मित्र आहे
आणि जो नियमांचं उल्लंघन करतो, बेकायदेशीरपणे वागतो, त्याच्यावरती कठोर कारवाई मला बोलण्यातून किंवा वर्तणुकीतून करण्याची गरज नाही पडली, तर ती माझ्या कामातून, कायद्याच्या अभ्यास आणि अंमलबजावणीतून अतिशय योग्यपणे केलेली आहे. त्यामुळे तो संदेश देण्यामध्ये सुद्धा मी गुन्हेगारांना कमी पडलेलं नाहीये. अशा पद्धतीनं उच्च दर्जाचं काम करत असताना आपला सर्वांना प्रश्न पडला असेल की मी हे सर्व व्यवस्थित चालत असताना, सर्व जीवन एकदम नियोजनबद्ध होत असताना या अचानक राजकीय क्षेत्राकडे का वळलो. त्याला राजकीय क्षेत्र आणि सध्या असलेलं राजकीय क्षेत्रातील नेतृत्व आणि त्यांची वर्तणूक याच्यामुळे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे. पण मी आत्ताच फक्त राजकारण बघत नाहीये, तर इतिहासापासून आतापर्यंत आपल्याकडे जे राजकारण आलेलं आहे त्या इतिहासाचा अभ्यास, राज्यशास्त्राचा शास्त्रीय दृष्ट्या केलेला अभ्यास, लोकांच्या असलेल्या समस्या आणि माझ्या जीवनाची ठरवलेली निश्चित नियोजनबद्ध दिशा यामध्ये सर्वात महत्वाचा भाग होता की प्रशासनाचा अनुभव हा मला फक्त 10 वर्षांसाठीच घ्यायचा होता. 1 वर्ष ट्रेनिंग, 1 वर्ष परीक्षाविधीन कालावधी आणि 10 वर्ष सेवा असं झाल्यानंतर मी माझ्या पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा हे देणारच होतो. या क्षेत्रामध्ये उच्च दर्जाचं काम केल्यानंतर सुद्धा ही नोकरी मी आनंदाने करत असताना सुद्धा मी हा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय मी अगोदरच ठरवलेला होता, कारण की मला पूर्ण वेळ लोकांसाठी काम करण्याची पहिल्यापासूनच इच्छा होती. पण स्वतः आर्थिकदृष्ट्या कमाई करून, ज्ञान प्राप्त करून, लोकांशी संवाद साधून, लोकांच्या समस्या जाणून घेऊन ज्या वेळेला आपण या क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी स्वतःला सक्षम समजू, त्यावेळेला मी या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय माझा निश्चित होता. देशाची कायदा निर्मिती आणि धोरण निर्मितीमध्ये मला काम करायचं होतं आणि ते काम करण्यासाठी आपल्याला फक्त बुद्धिवर्गी वर्गामध्ये जाऊन चालणार नाहीये, तर व्यवस्था सुधारायची असेल तर प्रत्यक्ष रस्त्यावरती उतरून, मैदानावरती उतरून मी लढाई करणारा कार्यकर्ता आहे. आणि ही लढाई मी कोणा व्यक्तीविरुद्ध करत नाहीये, कोणत्या नेत्याविरुद्ध करत नाहीये, कोणत्या व्यवस्थेविरुद्ध करत नाहीये, तर ही लढाई माझी स्वतःच्या असलेल्या विचारांची आहे. आणि तो विचार मला लोकांपर्यंत पोहोचायचा आहे, लोकांच्या समस्या सोडवायच्या आहे. आणि या समस्या सोडवताना जागरूक आणि जबाबदार नागरिकांची साथ मला घ्यायची आहे. या माध्यमातून मी निवडणुकीच्या प्रक्रियेमधून लोकांशी संवाद साधणार आहे, लोकांशी भेटणार आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल, कोणत्याही जाती धर्मामध्ये असाल, कोणत्याही प्रांतामध्ये असाल, पण आपण सर्वजण सर्वप्रथम नागरिक आहोत. 77 वर्ष झालं आपल्या देशाला स्वतंत्र होऊन, पण 77 वर्ष झाल्यानंतर सुद्धा प्राथमिक ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या अजून आपल्या पुढे समस्या म्हणूनच स्थान मांडलेल्या आहेत. या समस्या कधी सुटणार आहेत किंवा नाहीये याच्यावरती फक्त आपण चर्चा करतो. प्रत्येक जण आपल्या जीवनाचा, वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाचा विचार करतो, पण समाज, राज्य आणि देशाचा विचार आपण कमी करायला लागलेला आहे. त्यामुळेच राजकारणात उतरण्याचा माझा निर्णय हा सुद्धा आपल्याला धक्कादायक असा वाटलेला आहे. पण अब्दुल कलामांनी सांगितले की या देशाला बुद्धिमान आणि हुशार लोकांची गरज नाहीये, या देशाला, या समाजाला देशाविषयी तळमळ असणाऱ्या आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. माझ्याकडे ती धमक आहे, निश्चित विचार आहे, निश्चित योजना आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला समारोप करताना मला सांगायची आहे, मी अपक्ष म्हणून जरी निवडणूक लढवत असलो तरी मी एकटा नाहीये किंवा पक्षीय संघटना माझ्या पाठीमागे नाहीये. कारण की पक्षाची विचारधारा आज निश्चित राहिलेली नाहीये, ती बदलणारी आहे आणि नेत्यांची भूमिका सुद्धा बदलणारी आहे. माझी भूमिका ही नागरिकांच्या समस्या सोडवण्याची आहे आणि माझा पक्ष आहे जागरूक, जबाबदार, नवी मुंबईकर आणि हे सर्व नागरिक. त्यामुळं या पक्षाची ताकद कोणत्याही पक्षाच्या ताकदीपेक्षा निश्चितच मोठी आहे आणि म्हणून त्या भूमिकेवरती मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवतोय. निवडणुकीचं तंत्र, नियोजन, व्यवस्थापन या गोष्टी जरी मला नवीन असल्या तरी माझ्याकडं समन्वयकांची फौज आहे, सामाजिक संस्थांची फौज आहे, कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांशी मी संवाद साधलेला आहे, शाळा महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, युवकांची माझ्याकडे फौज आहे, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामधील काम करणारे बुद्धिवादी लोक असतील, पोलीस दल असतील, वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारी
सरकारी क्षेत्रातील नोकरदार असेल किंवा स्थानिक गाववाल्यांचा विषय सुद्धा तुमच्या मनामध्ये संशय असेल, अनेक स्थानिक गाववाल्यांशी मी स्वतः संवाद साधलेला आहे, त्यांना भेटलेला आहे, त्यांना मदत केलेली आहे, त्यांच्या समस्यांवरती चर्चा केलेली आहे. त्यामुळे त्यांचाही पाठिंबा मला आहे. त्यामुळे सर्व जागरूक आणि जबाबदार नवी मुंबईकर माझ्या पाठीमागे आहेत. 10 दिवस आता माझ्याकडे शिल्लक आहेत. या 10 दिवसामध्ये आज मी तुमच्याशी प्रत्यक्ष भेटतोय आणि निवडणूक मैदानामध्ये उतरण्याचं खुलेआमपणे जाहीर करतोय. पण माझं हे काम, माझी ही ओळख ही खऱ्या अर्थानं कामातून आहे. माझं काम हीच खऱ्या अर्थानं माझी ओळख आहे, तोच खऱ्या अर्थानं माझा प्रचार आहे. आणि तुम्हाला जी निवडणुकीची मी काही योजना दिलेली आहे, संकल्पपत्र दिलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा मी माझा विचार व्यवस्थितपणे मांडलेला आहे. कुठल्याही नेत्याचं, कुठल्याही पक्षाचं तुम्ही जाहीरनामा बघू शकता, त्यामध्ये त्यानं कोणतीही कालमर्यादा दिलेली नाहीये. मी प्रशासनामध्ये काम करत असताना कायदा, नियम, कालमर्यादा आणि त्याचे रिझल्ट याच्यावरती काम करतो. निवडणूक लढवताना आम्ही एक निश्चित योजना तयार केलेली आहे, त्याची कालमर्यादा ठरवून दिलेली आहे, त्याची अंमलबजावणीची यंत्रणा सुद्धा दिलेली आहे. आणि ही तात्पुरती योजना नाहीये, निवडणूक जिंकण्यासाठी तयार केलेली नाहीये, तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारख्या सर्व जागरूक, जबाबदार, बुद्धिवादी, शिक्षित लोकांना सोबत घेऊन आपल्याला ही व्यवस्था चांगली करण्याची ही चळवळ आहे, राजकीय सुधारणा करण्याची ही चळवळ आहे आणि आपल्या देशाला बलशाली बनवण्याची ही चळवळ आहे. ही चळवळ आपल्याला निरंतरपणे चालवायची आहे. जपान सारख्या देशाचं आपल्याला उदाहरण घ्यायचं आहे. 10 करोड लोकसंख्या असलेला जपान आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे, वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये तो सक्षम आहे. आणि नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक खेळामध्ये सुद्धा जपानने 10 गोल्ड मेडल मिळवून दुसरं स्थान मिळवलेलं आहे. 10 करोड लोकसंख्या असलेला जपान जर सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर होत असेल आणि 10 करोड लोकसंख्या असताना 10 गोल्ड मेडल जिंकत असेल आणि भारत जर 140 करोड लोकसंख्या असताना एकही गोल्ड मेडल जिंकत नाहीये आणि संपूर्ण ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये आपल्याला फक्त जर 2 गोल्ड मेडल मिळत असतील, तर याच्यासारखी दुर्दैवाची कोणती गोष्ट नाहीये.